नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुरवडी बघणार आहोत. अशी खुसखुशीत पांढरी शुभ्र गव्हाची कुरवडी करण्यासाठी मी 3 किलो गहू घेतला आहे. तो स्वच्छ निवडून धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालून घेते. 3 दिवस गहू भिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला गव्हाच्या वर भीतवर पाणी असं टाकून घ्यायचं आहे, कारण गहू भिजून नंतर पाणी कमी पडतं आणि रोज पाणी बदलायचं आहे. म्हणजे जो आंबट वास येतो तो वास येत नाही. थोडा आंबटपणा पाहिजेच गव्हाच्या कुरवडीला. प्रत्येक दिवशी असं पाणी बदलून घ्यायचं आहे व दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे. हा मी गहू बुधवारी भिजत घातला होता. त्याचा शनिवारी चिक काढून घेणार आहे. रोज त्याचं पाणी बदलायचं आहे. उन्हात ठेवला तर लवकर 3 दिवसात भिजतो. ऊन नसेल तरी तिसऱ्या चौथ्या दिवशी चिक छान निघतो. पूर्ण असं पांढरं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे व दुसरं पाणी टाकायचं आहे. चौथ्या दिवशी गहू भिजला का नाही हे बघण्यासाठी असा गहू दाबून बघायचा आहे. पटकन पांढरा चिक बाहेर आला की समजायचं आपला गहू भिजलेला आहे. आता आपण चिक काढून घेऊया. चिक काढण्यासाठी मी एका डब्याला पांढरं कापड बांधून घेतलं आहे. त्याला थोडं तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे जो चिकटपणा असतो तो चिटकत नाही व कपडा खराब होत नाही. चिक गाळायला सोपं जातं. चाळणीलाही तेल लावून घेते. मिक्सरच्या भांड्यालाही तेल लावून घ्यायचं आहे. मी मिक्सरवरच चिक काढून घेणार आहे. मिक्सरचं भांडं अर्धं भरून घ्यायचं आहे, पूर्ण भरायचं नाही. व पाणी टाकून मिक्सरला पल्स मोडवर 2 मिनटं फिरून घ्यायचं आहे. जास्त वेळ फिरवायचं नाही, नाहीतर चिकात आम उतरते, कुरवड्या पांढऱ्या होत नाहीत. तर चाळणीत ओतून चिक गाळून घेणार आहे. अशा प्रकारे गाळल्यामुळे 2दा चिक गाळला जातो. असं फिरून व्यवस्थित चिक काढून घ्यायचं आहे. गव्हाची कुरवडी करायला सोपी असते. फक्त अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप केल्यामुळे गव्हाची कुरवडी छान पांढरी शुभ्र होते व फुलतेही छान. आता हा जो वरचा आहे तो पाण्यात एकदा धुवून घेणार आहे. परत मिक्सरला फिरवायचं नाही, पाण्यात धुवून घ्यायचं आहे. असं पिळून काढायचं आहे व परत पाण्यातनं फिरून परत एकदा पिळून काढायचं आहे. नुसतं पाण्यात टाकून चोळल्यावर परत राहिलेला चिक निघतो. व जो चोथा राहिलेला आहे त्याचं तुम्ही कोंड्याच्या पापडीही करू शकता. त्याही खूप छान लागतात. थोडं तांदळाचं पीठ टाकून केल्या तर अतिउत्तम, खूप सुंदर होतात. पाणी टाकून परत एकदा पिळून घेते. अशा प्रकारे सर्व चिक मी काढून घेते. हा चिक काढून झालेला आहे. तुरटी फिरून मी रात्रभर तसंच ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावरचं पाणी काढून घेते.
व एकदा चाळणीने परत हा चिक गाळून घेणार आहे. चिक गाळून झाल्यानंतर वरचं सगळं पाणी काढून झाल्यानंतर हा अर्धा पातेल आपलं चिक तयार झालेलं आहे. तेवढ्याला तेवढंच पाणी ठेवलेलं आहे. थोडं 1 तांब्या जास्त पाणी ठेवलं आहे. ते काढून घेणार आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात थोडी खसखस टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकलं आहे व थोडंसं तेल टाकून घेणार आहे. म्हणजे चिक आपला पातेल्याला चिटकत नाही. आणि तेल टाकल्यामुळं कुरवडीला तेलाचा वास बिलकुल येत नाही. असे एका ह्याने चिक टाकून घ्यायचं आहे व एका हाताने फिरवून घ्यायचं आहे. 2 जणी असतील तर अतिउत्तम. एकीने फिरवून एकीने चिक टाकून घेतला की असं फिरवता फिरवता गुठळ्या होत नाहीत. अजिबात गाठी तयार होणार नाहीत. असे एकसारखी एक धार टाकत सगळा एकदम चिक टाकायचा नाही. थोडा करत हळूहळू टाकून घ्यायचं आहे. असा एकसारखा फिरवत हलवत घ्यायचं आहे. असा हलवल्यामुळे गाठी तयार होत नाहीत. अगदी स्मूथ असा चिक तयार होतो. आता हा चिक मी व्यवस्थित हलवून घेणार आहे. हलवून घेतल्यानंतर 5-5 मिनटाचं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतल्यानंतर परत हलवायचं आहे. सुरुवातीला व्यवस्थित हलवून घेतलं की परत गाठी तयार होत नाहीत. चिक शिजला की आपल्याला आपोआप कळतं, कारण चिकावर एक शाईन येते अशी. आणि पाण्याचा हात लावून जर चिकाला आपण हात लावला तर हाताला चिटकत नाही. व्यवस्थित असा शिजवून घेते. झाकण ठेवून हलवून हलवून तुम्हाला दिसत असेल एकही गुठळी तयार झालेली नाही आहे. फक्त चिक शिजवताना झाकण ठेवून व्यवस्थित शिजवायचं आहे व कंटिन्यू हलवायचं आहे. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे हलवत झाकण ठेवून छान असा चिक शिजवून घ्यायचा आहे. चिक शिजवून झाल्यानंतर अशा प्रकारे कुरवड्या करून घेते. आता या 3 दिवस मी उन्हात वाळून घेणार आहे. म्हणजे वर्षभरासाठी खूप छान राहतात त्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता मी ही कुरवडी तुम्हाला तळून दाखवते. बघा, आपली तिप्पट चौपट म्हणायलाही हरकत नाही, एवढी कुरवडी फुलते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.